2035 म्हणजे 2035 मध्ये कोणत्या क्षेत्रात जास्तीत जास्त नोकऱ्या असतील, कुणाला जास्त पगार असेल, हे आज सांगणं कठीण आहे. पण सर्वात जास्त डिमांड कोणत्या क्षेत्राला असेल, हे मात्र आज मी प्रेडिक्ट करतो. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. असं म्हणतात, की एआयमुळे नोकऱ्या जाणार, पण एआयमुळे कोणत्या क्षेत्राला जास्त डिमांड येईल आणि कोण 10 वर्षानंतर एका अशा लेव्हलला असेल, जो त्यावेळेस टॉप डिमांडिंग असेल. तर हे या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्णपणे आपण समजून घेऊया. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ कसा वाटला हे डेफिनेटली सांगायला विसरू नका. मित्रांनो, आज आपण 2026 मध्ये आहेत आणि आज जे विद्यार्थी 8वी, 9वी, 10वी, 11वी, 12वी या क्लासमध्ये शिकतात किंवा त्याच्या अगोदरच्या क्लासेसमध्ये शिकतात, तुमच्याकडे अजून संपूर्ण 10 वर्ष आहेत, की समजून घ्यायचे की नेमकं कोणत्या क्षेत्रामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त डिमांड असेल. आज मी तुम्हाला काही 10 वेगवेगळे सेक्टर्स सांगणार आहेत, ज्या सेक्टर्सच्या माध्यमातून तुम्हाला पुढच्या 10 वर्षामध्ये भरपूर अपॉर्च्युनिटीज क्रिएट होतील आणि या क्षेत्रामध्ये जर तुम्ही नोकरी मिळवली किंवा या क्षेत्रामध्ये जर तुम्ही काम करत असाल, तर मी गॅरंटीने सांगतो तुम्हाला आयुष्यात कधीही पश्चाताप होणार नाही आणि तुमचं होल लाईफ पूर्ण आयुष्य जे हे एका वेगळ्या लेवलला असणार आहे. तर सुरुवात करूया एकदम पहिल्या क्षेत्रापासून, ज्या क्षेत्राची सुरुवात आपण आत्तापासून हळूहळू त्या लेवलला जातोय. जसं एआय आणि मशीन लर्निंग स्पेशलिस्ट. बघा, बरेच जण म्हणतात की एआय मुळे नोकऱ्या जाणार आहेत, पण मी म्हणतोय एआय मुळे नोकऱ्या जाणार नाहीयेत, पण ते लोक मागे पडतील ज्यांना अजून 10 वर्षानंतर एआय माहित नसेल किंवा ज्यांना भविष्यात एआय माहित नसेल. आजही नोकऱ्या जात आहेत, पण नोकऱ्या आजही मिळत आहेत. कुणाला मिळत आहेत? ज्यांना एआयची जाण आहे. एआय नोकऱ्या घालवणार नाही, पण ज्यांना एआय माहित नाही असे लोक मात्र मागे पडल्याशिवाय राहणार नाही, हे कन्फर्म आहे. तर असं एक पहिलं क्षेत्र, ज्या क्षेत्राला कधीही रेसेशन येणार नाही, कधीही याची डिमांड कमी होणार नाही, असं क्षेत्र म्हणजे एआय मशीन लर्निंग स्पेशलिस्ट. याच्यामध्ये जे तुमचे एआय इंजिनियर्स आहेत, एआय ट्रेनर्स आहेत, प्रोडक्ट मॅनेजर्स आहेत, यांना अनन्यसाधारण महत्व म्हणजे भरपूर इम्पॉर्टन्स जे पुढच्या लाईफमध्ये पुढच्या 10 वर्षामध्ये येणार आहेत. कारण जे एआय ट्रेन असतील, जे जे एआय स्पेशलिस्ट असतील, अशा लोकांना डिमांड ही ऑलवेज असणार आहे. आज तुम्ही बघा, सोशल मीडिया सुद्धा बऱ्यापैकी एआय ला सपोर्ट करतं किंवा सोशल मीडियावर जे लोक ऍक्टिव्ह आहेत, जास्तीत जास्त लोक एआयचा यूज करून ते खूप वरच्या लेवलला निघून चालले. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असतील किंवा आमच्यासारखे कॉन्टेंट क्रिएटर असतील, भरपूर लोक जे आहेत हे जास्तीत जास्त एआयचा यूज करून आजच्या डेटला पुढे आहेत. आजही जर तुम्ही बघितलं आयटी मध्ये तर रेसेशन आलंय, पण एआयचे ज्यांना ज्यांना एआयचं चांगलं नॉलेज आहे, अशा लोकांना कुठलेही रेसेशन किंवा कुठलीही मंदी नाही. त्यामुळे पुढच्या 10 वर्षामध्ये एआयला अजून डिमांड येईल. या एआयला डिमांड येण्यामागचं रिझन काय? तर जसं मी सांगितलं, की भविष्यातला शेप जो आहे म्हणजे पुढे जगाची दिशा ठरणारं क्षेत्र जे असणार आहे, ते असणार आहे एआय. त्यामुळं पहिला महत्त्वाचं एआय लर्निंग, मशीन लर्निंग स्पेशलिस्ट ज्यांना अनन्यसाधारण महत्त्व असेल. दुसरं हेल्थ केअर प्रोफेशनल. हेल्थ केअर प्रोफेशनल्स म्हणजे आपण म्हणूया डॉक्टर्स, नर्सेस, फिजिओथेरपिस्ट, मेंटल हेल्थ एक्सपर्ट जे आहेत, यांना भविष्यामध्ये अनन्यसाधारण महत्त्व का असणार आहे? जगाची लोकसंख्या वाढते, आपण जंक फूड खातो, लोक हेल्थ कॉन्शियस झाले आणि मग अशा परिस्थितीमध्ये प्रत्येकाला वाटतं की मला लॉंगर लाईफ असली पाहिजे, मी भरपूर वर्ष जगलो पाहिजे. तर प्रत्येकाला वाटतं की मी हेल्दी राहिलो पाहिजे, माझं लाईफ स्टेबल राहिलं पाहिजे आणि मी जास्तीत जास्त प्रगती पण केली पाहिजे. पण त्यासाठी पर्सनल लाईफ, ज्याला आपण म्हणतो की मी हेल्दी असेल तर मी प्रगती जास्त करेल ना. तर ऑफकोर्स या सेक्टरला सुद्धा पुढे भविष्यामध्ये खूप जास्त मागणी असणार आहे, हेल्थ केअर सेक्टरला. त्यामुळे जे लोक भविष्यात डॉक्टर्स बनतील, डॉक्टरला फार मागणी असेल, पण डॉक्टर सुद्धा ट्रॅडिशनल डॉक्टर नव्हे, एआय लर्निंग शिकून बनणार डॉक्टर. म्हणजे डॉक्टर्सला सुद्धा एआय लर्निंग शिकावंच लागेल. कारण बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्या डॉक्टरला डायरेक्टली न कळता एआय लर्निंगमुळे सोप्या होतील. जसं आजही तुम्ही बघितलं, तुमचं एम-आर-आय मशीन असेल, जिथं डॉक्टरला डिटेक्ट करण्याची गरज खूप कमी पडते. एम-आर-आय मशीन तुमचं बऱ्यापैकी तुमचे डिसीजेस जे आहेत हे डिटेक्ट करून देतं. तर हेल्थ केअर सेक्टर जे आहेत, हे पुढच्या 10 वर्षामध्ये खूप मोठ्या पद्धतीने बूम करेल. जसं एआय वाढेल तसं इंटरनेटचं जग आहे, हे हळू वाढत चाललंय. आजही बघा, आपल्या गावखेड्यात पहिले चोऱ्या खूप व्हायच्या. आता चोऱ्यांचं प्रमाण कमी होत चाललं. त्याच्यामागचं रिझन असं आहे की चोरांना चोरी करण्यामध्ये रिस्क फार आहे. त्याऐवजी जर थोडंसं डोकं वापरलं, तर लोकं अननोन लिंकवर क्लिक करतात, पैसे ऑटोमॅटिकली बँकेतले गायब होतात. त्या लोकांना सापडणं पण अवघड असतं. त्यामुळे सायबर सिक्युरिटी हा मोठा कन्सर्न येतोय. म्हणजे आजही लोकांना रातोरात श्रीमंत व्हायचे,
त्यामुळे अननोन लिंकवर क्लिक करणं, इतरांना ओ-टी-पी देणं, या माध्यमातून खूप मोठे-मोठे गुन्हे घडतायत. तर अशा गुन्ह्यांना आवरण्यासाठी सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट जर तुम्ही झालात, तुम्ही जर सायबर सिक्युरिटीमध्ये एखादा कोर्स किंवा एखादी डिग्री जर तुम्ही मिळवली, तर हे सुद्धा तुमच्या भविष्यासाठी खूप मोठं अपॉर्च्युनिटी असणार आहे या सेक्टरमध्ये सुद्धा. कारण जसं एआय वाढणार, जसं तंत्रज्ञान वाढणार, जसं टेक्नॉलॉजी वाढणार, तसं प्रॉब्लेम्सही वाढतील आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला येतील सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट. आजही तुम्ही बघा, हॉलिवूडचे मूव्हीज जे आहेत, याच्यामध्ये जास्तीत जास्त जे लोकं प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात ते सायबर सिक्युअर्ड म्हणजे सायबर सिक्युरिटी पर्सन असतात, की जग कुठेतरी संपुष्टात येतंय, तर सायबर सिक्युरिटीने किंवा एआय वापरून त्यांनी त्याच्यावर कंट्रोल केलं, जग वाचवलं, अशा टाईपचे हॉलिवूड मूव्हीज बनतात. तर ही जी गोष्ट आहे सायबर सिक्युरिटी, या सेक्टरला सुद्धा पुढच्या काही दिवसामध्ये भरपूर महत्त्व असणार आहे. त्यानंतर डेटा सायंटिस्ट अँड एनालिस्ट बघा, आज जर तुम्ही बघितलं, तर डेटा जो आहे, डेटा सायंटिस्टवाले जे लोक आहेत, जे रिसर्च करतात, वेगवेगळ्या गोष्टी इनोव्हेट करतात. कंपनीज नीड पीपल हू कॅन मेक सेन्स ऑफ डेटा. म्हणजे ज्यांच्याकडं भरपूर डेटा आहे आणि डेटाचा ज्याला सेन्स आहे, ज्याला डेटावर अॅनलाईज करता येतं, प्रोसेस करता येतं आणि त्याच्यापासून योग्य ते आउटपुट काढता येतं. अशा लोकांना डेटा सायंटिस्ट म्हणतात किंवा अॅनलिस्ट म्हणतात. अशा लोकांची सुद्धा भविष्यामध्ये खूप मोठी डिमांड जी आहे ती असणार आहे. त्यामुळे डेटा ड्रिव्हन लोक जे आहेत किंवा ज्यांना प्रॉपर अॅनलाईज करता येतं, ज्यांचं रिझनिंग ॲबिलिटी चांगलं आहे किंवा ॲनालिटिकल ॲबिलिटी चांगलं आहे, ॲनालिटिक्स ज्यांचे चांगले आहेत, अशा लोकांचं सुद्धा भविष्यामध्ये फार मोठी डिमांड जी आहे मित्रांनो, ते असणार आहे. त्यामुळे हे एक वन ऑफ द बेस्ट करियर आहे पुढच्या 10 वर्षांसाठीचं. त्यानंतर रिन्युएबल एनर्जी स्पेशलिस्ट. आज तुम्ही बघा, आज भारतामध्ये किंवा जगामध्ये सध्या युद्धाचं वारं वाहतंय. इराण आणि इस्रायलचं मध्ये युद्ध चाललं. त्यानंतर त्यातमध्येच अमेरिका पडला. अमेरिकेने त्यातमध्ये पाय घातले. मग स्टेट ऑफ हॉर्मुझ बंद झाला. त्याचा इनडायरेक्टली परिणाम भारत कुठेही येत नसताना सुद्धा भारतावर याचे परिणाम दिसायला लागले. ॲक्चुअली भारत म्हणजे इंडिया, हिंदुस्थान ज्याला आपण म्हणतो, ते ॲक्चुअली वॉरमध्ये इन्व्हॉल्व्ड आहे का? तर अजिबात नाही. पण स्टिल भारतावर याचे परिणाम का दिसताय? कारण भारत जो आहे हा कंप्लीटली डिपेंड आहे इंधनावर आणि इंधन जे हे आपल्याला बाहेरूनच इम्पोर्ट करावं लागतं. बाहेरून इम्पोर्ट करावं लागतं, ज्याच्यामुळे आपला खूप पैसा बाहेर जातो. आपलं चलन जे आहे संपत चाललंय किंवा कमी-कमी होत चाललंय. कारण आपल्याला ते डॉलर्समध्ये विकत घ्यावं लागतं. म्हणून आता मोदीजींनी काय सांगितलं, की गाड्यांचा वापर कमी करा. आज जर तुम्ही बघितलं तर लोकं इलेक्ट्रॉनिक्स ईव्हीकडे चाललेत. बघा आत्ता भारतामध्ये सध्या आजच्या डेटला भारत हा सगळ्यात जास्त इलेक्ट्रिसिटी कन्झ्युम करणारा देश बनलाय. मग अशा परिस्थितीमध्ये हळू ही इलेक्ट्रिसिटी कुठून आणायची? तर रिन्युएबल एनर्जी सोर्सेस जे आहेत, जसं सोलार असेल, विंड असेल, ईव्ही असेल, ग्रीन एनर्जी असेल, यांचा वापर हळू खूप जास्त प्रमाणात वाढणार आहे आणि जे लोकं या सेक्टरमध्ये येतील, ते डिमांडिंग असणार आहेत पुढे भविष्यासाठी. त्यामुळं भारत सुद्धा याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने इन्व्हेस्ट करतोय आणि जर तुम्ही याच्याशी रिलेटेड काही प्रोफेशनल निवडू शकलात, तर तुम्हाला सुद्धा भविष्यात खूप मोठी डिमांड असणार आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने तुमचं सोर्स ऑफ इन्कम तुम्ही याच्यातून बनवू शकता. सोलार एनर्जीच्या माध्यमातून असेल. आज बघा ऑलमोस्ट प्रत्येक घरावर सोलार एनर्जीचे ते हे लावले जात आहेत, पाट्या लावल्या जातात. त्याच्यामागचं रिझन असं आहे की लाईट जाते, लोड शेअरिंगचा विषय नाही राहत. त्यामुळं हे सेक्टर सुद्धा भविष्यामध्ये खूप मोठ्या नोकऱ्या आणि खूप मोठ्या अपॉर्च्युनिटी देऊन जाणार आहे. त्यानंतर रोबोटिक्स, ऑटोमेशन, इंजिनिअरिंग. आता तुम्ही बघा, मागच्या काही वर्षांपूर्वी गाड्या ज्या होत्या, फोर व्हीलर्स, टू व्हीलर्स, या कंप्लीटली पेट्रोलवर, डिझेलवर चालायच्या. हळू त्या सीएनजीवर यायला लागल्या. हळू आता ईव्ही गाड्या आल्या. हळू लोकं असं म्हणतात की एअर टॅक्सी येणार. म्हणजे एअर टॅक्सी म्हणजे ज्या रोडवर चालणार नाही, कारण ट्रॅफिकचा प्रॉब्लेम खूप झाला. भारत हा जगातला सर्वाधिक लोकसंख्येचा देश आहे. मग अशा परिस्थितीमध्ये कंटिन्युअसली इनोव्हेशन लागेल. मग जर तुम्ही रोबोटिक्स आणि ऑटोमेशन इंजिनियर झालात, जसं मेकॅनिकल इंजिनियर असेल रिलेटेड टू ऑटोमोबाईल सेक्टर असेल, तर हे जे सेक्टर्स आहेत याच्यामध्ये भविष्यात खूप मोठा स्कोप आहे. तुम्ही विचार करणार गाड्या कशा उडणार आहेत? आता सध्या बंगळुरूमध्ये हा एक्सपेरिमेंट चालू आहे, की एअर टॅक्सी बनवायचा. एअर टॅक्सी म्हणजे छोट्या गाड्या पण उडल्या पाहिजे. 2-2, 4-4 लोकं घेऊन त्या उडल्या पाहिजे. कारण खाली ट्रॅफिकचा खूप मोठा इश्यू आहे. तासंतास लोकं ट्रॅफिकमध्ये अडकून पडतात. मग अशा परिस्थितीमध्ये काही ना काही कॉन्स्टंटली इनोव्हेशन लागेल. तर या लोकांचं सुद्धा म्हणजे ज्यांचं आत्ताही तुम्ही बघा, खूप लोकांचे कामं रोबोट्स कंप्लीट करून देतात. तुम्ही त्यांना फक्त टास्क द्यायची, रोबोट ते काम दिवसभरातलं तुमचं करून ठेवतो. पार तुमची मालिश करून देण्यापासून काम सुद्धा आता हळू रोबोट्स जे आहेत हे करायला लागले.
तर या पद्धतीच्या ज्या गोष्टी आहेत, या भविष्यामध्ये याला सुद्धा एक मोठा स्कोप आहे रोबोटिक्स आणि ऑटोमेशन इंजिनिअर्सला. त्यानंतर जर तुम्ही बघितलं एज्युकेशन अँड मेंटरशिप. बघा शिक्षण ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. आज तुम्हाला YouTubeला भरपूर कंटेंट फ्रीमध्ये अवेलेबल आहे. पण नेमकं तुम्हाला कंटेंट कोणतं तुमच्या कामाचं आहे, त्याचा नेमका कसा अभ्यास करावा? जसं की आम्ही आज तुम्ही जर एखादा टॉपिक सर्च केला YouTubeला, तर तिथून त्याचे तुम्हाला हजारो व्हिडिओज मिळतील. पण त्या टॉपिकला नेमकं कधी शिकायचं, त्याची लिंक कशी लावायची, याची पर्सनल मेंटॉरिंग जी आहे, हे एक चांगला अनुभवी टीचरच करू शकतो आणि जोपर्यंत जे जग अस्तित्वात आहे, तोपर्यंत शिक्षण हे चालणार आहे. म्हणून एज्युकेशन म्हणजे टीचर्सला आणि त्यातल्या त्यात भविष्यात पर्सनल मेंटॉरिंगला खूप अनन्यसाधारण महत्त्व येणार आहे. आज तुम्ही माझा व्हिडिओ का बघतायत? त्याच्या मागचं रिझन असं आहे, की या प्रकारची इन्फॉर्मेशन तुम्हाला आजपर्यंत कोणीच नाही दिली. मग ही इन्फॉर्मेशन मी देतो, म्हणजे माझी याच्यात मास्टरी आहे. मी याच्यामध्ये एक्सपर्ट आहे आणि अशा एक्सपर्ट लोकांची भविष्यामध्ये खूप जास्त गरज असणार आहे. कारण इन्फॉर्मेशन आणि सोबत-सोबत ती योग्य पद्धतीने जोपर्यंत तुमच्या समोर आता बरेच लोक असे असतात ज्यांना कळत नाही, की मी सायन्स घ्यावं, की आर्ट्स घ्यावं, की कॉमर्स घ्यावं. मग पर्सनल मेंटॉरिंगच्या माध्यमातून तुम्हाला ते टीचर किंवा ते एक्सपर्ट सांगतील. ते तुमचे काउन्सिलर सांगतील, की नेमकं तुम्ही तुमच्या स्किलनुसार तुम्ही आर्ट्स घेतलं पाहिजे, तुम्ही कुठल्या फील्डमध्ये जायला पाहिजे, तुम्ही रोबोटिक फील्डमध्ये जायला पाहिजे का डेटा इंजिनिअर्स बनलं पाहिजे, एनालिस्ट बनलं पाहिजे, की तुम्ही एआय लर्निंगमध्ये जायला पाहिजे. तर हे जे पर्सनल मेंटरशिप आहे, यालाही भविष्यामध्ये खूप महत्त्व येणार आहे. त्यामुळं जे लोकं कोर फील्डमध्ये आहेत, त्यांना सुद्धा भविष्यामध्ये खूप चांगल्या प्रकारची अपॉर्च्युनिटी जी आहे, ती भविष्यामध्ये येणार आहे. त्यानंतर आज मी ज्या फील्डमध्ये काम करतो, त्या फील्डमधून मला डिसेंट पैसे मिळतात. थोडेफार पैसे मिळतात. माझ्या गरजा भागून काही ना काही पैसे माझ्याकडे उरतात. मग ते उरलेले पैसे योग्य ठिकाणी इन्व्हेस्ट कुठे करावे? त्या पैशापासून अजून पैसे कसे बनतील? त्या पैशांचा वापर करून मी अजून श्रीमंत कसा होऊ शकतो? म्हणजे माझी सेव्हिंग जी आहे, ती मी कशा पद्धतीने वाढवू शकतो? हा याला एक वेगळा पार्ट. पण त्या सेव्हिंगवर अजून मला काही रिटर्न्स मिळतील का? हे प्लॅन करण्याचं काम जे आहे, यासाठी काही स्पेशल रिसर्च अॅनालिस्ट असतात. जसं की तुमचा सीए असेल, फायनान्शियल प्लॅनर्स असतील. हे जे लोक आहेत, हे भविष्यामध्ये यांचं पण अनन्यसाधारण महत्त्व येणार आहे. कारण मी आज शिकवतो, तर मला कोणता शेअर विकत घ्यावा, मी म्युच्युअल फंड्समध्ये इन्व्हेस्ट करावे का मी शेअर्स विकत घ्यावे, की मी रिअल इस्टेटमध्ये जावं, हे नेमकं मला कळत नाही आणि मी जर तो रिसर्च करत बसलो, तर माझ्या प्रोफेशनवर त्याचं दुर्लक्ष होणार आहे. म्हणून मी जर त्या प्रोफेशनल व्यक्तीकडून ते काम करून घेतलं, तर 101% मला रिव्हेन्यू पण मिळेल म्हणजे चांगला अ, जो रिटर्न्स आहे तो सुद्धा मिळेल आणि त्या व्यक्तीला सुद्धा त्याचं एक रोजी साधन जे आहे अवेलेबल होईल. तर जे लोकं फायनान्शियल सेक्टरमध्ये येतील त्यांना आणि वेल्थ क्रिएशनमध्ये अशा लोकांचं असे एक्सपर्ट जे आहेत, त्यांना सुद्धा भविष्यामध्ये खूप मोठं प्राधान्य, अनन्यसाधारण महत्त्व जे हे असणार आहे. त्यामुळं इन्शुरन्स सेक्टर असेल, इन्व्हेस्टमेंट असेल, फायनान्शियल लिटरसी ग्रो होते आणि प्रत्येकाला याची गरज पडते. त्यामुळं हे सुद्धा एक चांगलं सेक्टर आहे फायनान्शियल ॲडवायझर्स आणि वेल्थ एक्सपर्ट. भारत हा कृषीप्रधान देश आहे. आणि यात खूप मोठी जनता जी आपली कृषी सेक्टरवर अवेलेबल आहे. त्यातल्या त्यात आज प्रत्येकजण शहराकडे शहरीकरण होत चाललंय भारताचं. पण आजही जर तुम्ही बघितलं, तर एआय तुम्हाला शिकवू शकतो हो. एआय तुमची भूक कशी भागवणार आहे आणि हे भूक भागवण्याचं काम ॲग्रीकल्चर सेक्टर करणार आहे. मग भलेही ॲग्रीकल्चरमध्ये किती जरी टेक्नॉलॉजी आली, तरी बेसिक ॲग्रीकल्चर सुटणार नाही आणि जे लोकं भविष्यामध्ये ॲग्रीकल्चरमध्ये इनोव्हेशन्स आणतील, जे ॲग्रीकल्चरमध्ये जे लोकं जास्तीत जास्त टेक्नॉलॉजी आणतील, ॲग्रीकल्चरमध्ये नवनवीन संशोधन करून जे लोक पुढे घेऊन जातील ॲग्रीकल्चरला, अशा लोकांना सुद्धा फार महत्त्व येणार आहे. त्यामुळे ॲग्रीकल्चर सेक्टरमध्ये जर तुम्ही काम करताय, गावखेड्यातून तुम्ही ग्राउंड लेव्हलला जर काम करताय, तर तुम्हाला सुद्धा खूप मोठं महत्त्व आहे. खूप मोठी संधी तुम्हाला या सेक्टरमध्ये सुद्धा चालून येणार आहे. त्यामुळं ॲग्रीकल्चर सेक्टर हे बेसिकली पूर्ण जगाला फीड करणारं सेक्टर आहे. त्यामुळं इथं सुद्धा त्यातल्या त्यात जर तुम्ही आज बघितलं फूड प्रोसेसिंग युनिटला खूप महत्त्व आहे. कारण आज तुम्ही आईस्क्रीम खाता, प्रोसेस होऊन आलेलं फूड आहे. तुम्ही कुल्फी खाता, आईस्क्रीम खाता, पिझ्झा खाता, ह्या ज्या गोष्टी आहेत, इथं जे लागतात, हे प्रिझर्व्ह केलेले असतात. त्याच्यावर प्रोसेसिंग केलेलं असतं. मग हे जे प्रोसेसिंग केलेलं इन्ग्रीडियंट्स आहेत, याला कसं प्रोसेस करायचं, कसं प्रिझर्व्ह करायचं, याच्यात जे लोकं टेक्नॉलॉजी आणतील, अशा लोकांना सुद्धा फार महत्त्व आहे.
सुरुवातीला आपण बघायचो जनावर म्हणजे बैलांनी शेती केली जायची. आज त्याचं ट्रॅक्टरने रिप्लेस केलं. पहिल्यांदा फवारणी अशी हाताने व्हायची पूर्ण. आता बघा ड्रोन आलेत त्याच्याऐवजी. अगोदर पहिल्यांदा फ्लड इरिगेशन होतं म्हणजे मोकळं पाणी दिलं जायचं. आता त्याला रिप्लेस केलं ड्रिप इरिगेशनने, स्प्रिंकलर इरिगेशनने. तर ही जशी टेक्नॉलॉजी ॲडव्हान्स होत चालली, तसं लोकांचं जीवन सुखकर होत चाललं आणि ही टेक्नॉलॉजी कुणी केली? ॲग्रीकल्चर एक्सपर्ट्सनी केली. तर ॲग्रीकल्चरमध्ये आणि फूड सिक्युरिटीमध्ये जे लोक काम करतील, खूप त्यांना सुद्धा महत्त्व भविष्यामध्ये येणार आहे. आणि लास्ट बट नॉट लिस्ट असे लोकं जे व्यवसायामध्ये येतील. बघा ट्रेडिशनल व्यवसाय, कपड्याचं दुकान, कृषी सेवा केंद्र या व्यवसायांना आता फार महत्त्व उरणार नाही. कारण असे लोकं बरेच आता ऑनलाईन सुद्धा पर्चेस करून घेतील. पण अशा गोष्टी जिथं प्रॉब्लेम्स क्रिएट होत आहे आणि कोणी काहीतरी आयडिया क्रिएट करून एंटरप्रेन्योरशिप बिझनेस डेव्हलप करेल. जसं तुम्ही Zomato बघा. शहरांमध्ये Zomato चालतं. आज आमच्यासारख्या लोकांना बाहेर जेवायला जायला प्रत्येक वेळेस वेळ नाही. मग घरच्या घरी यार आज स्वयंपाक करायचं जीवावर आलं, Zomatoवरून ऑर्डर केली. एक छोटीशी आयडिया होती, की Zomatoची, की घरबसल्या फूड तुम्हाला अवेलेबल होईल, जेवण तुम्हाला अवेलेबल होईल. आज तो व्यक्ती आज ते स्टार्टअप भारतामध्ये कितीतरी करोडो रुपयामध्ये खेळतं. त्यानंतर तुम्ही जर बघितलं, की प्रत्येकाला गाड्या घेणं शक्य नाहीये. मग Ola Uber आलं. Ola Uberच्या माध्यमातून जर तुम्ही टॅक्सी केली, तुम्हाला ₹50-100 ते कुठेही नेऊन सोडतं. रॅपिडो छोटीशी बाईक आहे. तर ती रॅपिडो जर तुम्ही केलीत, कोणतरी तुम्हाला घ्यायला येतं तुमच्या सिलेक्टेड तुमच्या डेस्टिनेशन पर्यंत नेऊन सोडतं. त्याचे ₹10-20 ₹50 ते चार्ज करतात. याने काय झालं लोकांचं जीवन सुखकर झालं. पण त्या रॅपिडोच्या माध्यमातून, Ola Uberच्या माध्यमातून, Zomatoच्या माध्यमातून कितीतरी लोकांना एम्प्लॉयमेंट भेटला आणि म्हणून गव्हर्नमेंट सुद्धा अशा सेक्टरला जे हे बूस्ट करत राहतं. तर बिझनेस अल्टिमेटली फायनल सोल्युशन आहे आणि जे लोकं ऑफ बिझनेस करतील पण कोणते बिझनेस आयडिया असणारे बिझनेस, जुने बिझनेस नाही. बघा, कोणते बिझनेस? इनोव्हेटिव्ह बिझनेस, थिंक आयडिया प्लॅन. जे लोकं आयडिया आणतील, नवनवीन आयडियाज जे आहेत, जे लोकं घेऊन येतील, असे बिझनेस जे आहेत, हे 101% यांना फार महत्त्व येणार आहेत. इनोव्हेटिव्ह सोल्युशन द्या. काहीतरी नवीन गोष्टी बनवा. तर या 10 सेक्टरला भविष्यामध्ये खूप मोठं प्राधान्य असणार आहे, खूप मोठं डिमांड असणार आहे, यात कुठलीही शंका नाही. आणि शेवटी मित्रांनो, स्किल तुमच्यामध्ये पाहिजे. तुम्ही खूप काहीतरी चांगलं करताय, पण तुमचं कम्युनिकेशन चांगलं नाहीये, तुमच्याकडे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग एबिलिटी नाहीये, तुमच्याकडे एआय लिटरसी नाहीये, तुमच्याकडे अडॅप्टेबिलिटी नाहीये, लीडरशिप नाहीये, तर मग तुम्ही कुठल्याही सेक्टरमध्ये जर गेलात, तर तुम्ही फेल होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. म्हणून हे स्किल जे आहेत, मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं, की फक्त स्कोर मॅटर नाही करणार. तुमच्याकडे काय स्किल आहे हे खूप मॅटर करेल पुढच्या काही दिवसामध्ये. त्यामुळं स्किल डेव्हलप करा, कम्युनिकेशन स्किल डेव्हलप करा, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग कुठलाही प्रॉब्लेम आला त्याला कसं मी सॉल्व्ह करू शकतो. डेली लाईफ मधले प्रॉब्लेम्स असतील. एआय लिटरसी कुठलाही गाव खेड्यातल्या व्यक्तीला सुद्धा एआय आज शिकून घेणं आवश्यक आहे. अडॅप्टेबिलिटी सिच्युएशनला अडॅप्ट करा. गाव खेड्यात गेले उन्हात राहायचं शिका. यालाही अडॅप्टेशनच म्हणतात. या पद्धतीने लीडरशिप क्वालिटी तुमच्याकडे असली पाहिजे. उद्या तुम्ही एखादा मोठा बिझनेस सुरू केला आणि तुमचे एम्प्लॉईज तुम्हाला सांभाळता येत नसेल, तर तो बिझनेस रातोरात कोलॅप्स होऊ शकतो. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, या स्किल ज्या आहेत, या प्रत्येक व्यक्तीमध्ये असणं आवश्यक आहे आणि या स्किल भविष्यामध्ये तुम्हाला शिकाव्याच लागतील जर तुम्हाला मोठं काहीतरी करायचंय. बाकी एंड ऑफ द डे आपलं नेहमीप्रमाणे पते की बात हे सगळं झाल्यानंतर मला सांगा सर, की मी काय केलं पाहिजे? मित्रांनो, तुम्ही तुमच्या स्किलनुसार हे सगळं केलं पाहिजे आणि ही स्किल तुम्हाला कोण देईल किंवा या स्किलची जाणीव तुम्हाला कोण करून देईल? तर तुमच्या आजूबाजूचे लोक जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं. जर हा व्हिडिओ बघितला आणि मागचा व्हिडिओ बघितला नसेल, तर प्रत्येकाने मागचा व्हिडिओ 100% बघून घ्या. तो सुद्धा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ होता. शिक्षण घेऊन चालत नाही, स्किल असणं आवश्यक आहे. बाकी या सेक्टरबद्दल जरी मी बोललो असेल, तरी भविष्यात काही गोष्टी नवीन आल्या, जसं 10 वर्षापूर्वी कुणाला माहीत नव्हतं, की एआयचा एवढा जमाना येईल. तसं पुढच्या काही वर्षामध्ये अजून काही टेक्नॉलॉजी आली, तर याच्या व्यतिरिक्तही काही सेक्टर जे आहेत, हे भविष्यामध्ये डेव्हलप होऊ शकतात. यात कुठलीही शंका नाही. पण मी हे पण सांगतो, की यातले बरेच सेक्टर जे आहेत, हे भविष्यात तुम्हाला खूप मोठी जॉब अपॉर्च्युनिटी, बिझनेस अपॉर्च्युनिटी जे आहेत, हे 101% क्रिएट करून देणार आहे. त्यामुळं चांगल्या पद्धतीने स्किल शिका आणि यातलं एखादं सेक्टर निवडून भविष्यात यशस्वी नक्की व्हा. बाकी व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये टाका. लाईक करा व्हिडिओला, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत या व्हिडिओची लिंक नक्की पाठवा. कारण भविष्यामध्ये तुमची ही एक नैतिक जबाबदारी आहे. जसं मी हे शिक्षणाचं काम करतोय, ज्ञान देण्याचं काम करतोय, तसं तुमची जबाबदारी आहे, की इतरांपर्यंत माहिती पोहोचून त्यांनाही चांगल्या फ्लोमध्ये आणणे आणि त्यांनाही त्यांचं करिअर सेटल करून देणे. बाकी अशाच नवनवीन प्रकारच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.